आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी आगाऊ नवऱ्याची गोष्ट सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये नवरा बायकोला जागेवर आणतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवऱ्याला बायको जागेवर, असा तो आहे. मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट नको करू म्हणलं की ह्याची बायको करायची, असं एक जोड खेडेगावामध्ये होतं. आणि समजा रानात आज येऊ नको, वारं आहे, वादळ आहे, पाऊस आहे, नाही 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 मी येणार. अहो ती वांगी तोडायची, भाजीपाला तुम्ही पालक खिडका आणतात, तुमच्याला काय जमतंय त्यातलं, मी येणार माझ्या हाताने, मी भाजीपाला आणणार, ती जाणारच राहणार. समजा तालुक्या ठिकाणी बाजार आहे, हे असं तू बाजाराला येऊ नको, काय भाजीपाला हे ते तुला लागणाऱ्या वस्तू सांग मी आणतो. आणि वारं वादळ ह्या टाईम आहे, पावसाचा दिवस आहे, तर तू काय कर मला अहो नाही 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 जमणार नाही. तुम्ही हा धन हळकून हे ते मसाला संपलेला आहे, तुम्हाला काय कळतं त्यातलं सांगा मला. गड्या माणसाला काय कळतं, जे बाईला कळतं ते. मी स्वतः येणार बाजारात, माझ्या हाताने बाजारात. असं दिवस चाललं होते, ह्याचं डोकं चालणार. एक दिवस मित्रापाशी बसला होता गप्पा माहीत, म्हणला काय करावं असं असं होतं. मित्र म्हणला एक आठवण सांगतो, तो हुशार होता मित्र. तुला एक युक्ती सांगतो, तू मला सांगू फक्त तसं वाग. तुलाच आज पोळ्या खवायच्या, नुसतं म्हणायचं माझं मासच कर, आज लय भारी मासं कर, गोड काय करू नको. गोड म्हणले की ती पोळ्याचा प्रकार करणार, तू पोट भर. ज्या दिवशी मासं किंवा मांसाहार, अंडी, मटण, चिकन, बोकडाचं खाऊ वाटते त्यावेळीस तू सरळ म्हणायचं आज पोळ्या कर ग, लयच गोड खाऊ वाटते मला, तू पोळ्याच करा, मांसाहार काहीच करू नको. नेमकं मांसाहार केला नाही आणि मग पोट भर. तुला जसं अटकलीने जी गोष्ट तुला ती नको म्हणती, तो नको म्हटलं ती त्या प्रकारे वागती, तू त्याच्या उलटं कर, सगळं स्वीकार होऊन जाईल. काय अशाप्रमाणे तो वाग. आणि मग तू तशाचप्रमाणे वागला आणि अशाप्रमाणे जशी गोष्ट त्याला नको होती, नको असायची, त्याप्रमाणे तो अटकलीने मित्रांनी सांगितलेल्या युक्तीप्रमाणे चालायचा. आणि आज जर त्याच्या जीवाला वाटलं की आपण आज आपल्या बायकोला फिरायला घेऊन जायचं, तो तिला म्हणायचा आज माझ्यासंग फिरायला येऊ नको. का बरं, मी मित्राच्या लग्नाला चाललो. अहो मग बाया माणसं नसतात का तिथं, आणि सगळ्या बाया आम्हाला फिरायला भेटतं का काय, आहे का तेवढी तरी ही तर आम्हाला टाकेन मी बी अक्षदा देईन आशीर्वाद, ही येणार तुला घेऊन जायची नाही. असा भाग अशा पद्धतीने जीवन सरळ 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 त्याच्या मार्गी लागलं. आणि तो इतका समाधानी झाला, इतका समाधानी झाला की मित्राचा त्याने आभार मानलं.